मी सांगितलं तसं माननीय पंतप्रधान मोदीजींनी ओव्हरऑल जगभरामध्ये आज जी परिस्थिती आहे त्याला बघून जे आव्हान दिलंय, नक्कीच आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्याला फॉलोअप करू. मी आजही म्हणून आलो तर माझ्या 2 गाड्यात, माझे एक अधिकारी आणि माझी एक स्वतःची गाडी, असे 2च गाड्या. आणि बाकीही मी आमचे जे अनेक समर्थक कार्यकर्ते मित्र असतात त्यांना म्हटलं आता इकडे येऊ नका, तुम्ही कोणी आमच्या ताफ्यात पण येऊ नका. नक्कीच आजचं माझ्या दुसरं डिपार्टमेंट जे ऊर्जा त्याची एक बैठक आहे माझी, त्यालाही मी जाणार आहे. मी त्यांच्याही अधिकाऱ्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलं कोणी आमच्या मागे फिरू नका, गाड्या उगीच आम्ही तिकडे बैठकीला येऊ त्यावेळेस तिकडे व्हिजिट. सर, तुम्ही कॅबिनेट मंत्री असल्यामुळे प्रश्न असा आहे की नीटच्या संदर्भात आपण जर बघतोय तर अनेक विद्यार्थ्यांचं हाल जे आहेत ते समोर येत आहेत. 22 लाख विद्यार्थी जरी देशात असले तरी महाराष्ट्रात सुद्धा या विद्यार्थ्यांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा द्यायची वेळ या सगळ्या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. राज्य सरकार या सगळ्या विद्यार्थ्यांना एक काय आवाहन करेल? मी कालच आदरणीय मंत्री चंद्रकांत दादांबरोबर चर्चा झाली. उद्या आमची कॅबिनेट मीटिंग आहे. त्या कॅबिनेट मीटिंग मध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करून नक्कीच त्याच्यात मार्ग काढू. सर, पीसीएसच्या प्रकरणात ज्या आरोपीला आश्रय दिला होता संभाजीनगरमध्ये, त्या आरोपीचं घर जे आहे त्याला बुलडोझरनी पाडण्यात आले. अशी कारवाई महाराष्ट्रातल्या अनेक केसेसमध्ये देखील अपेक्षित आहे असं वाटत नाही? 100% यापुढे कोणीही जर देशद्रोही ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करत असेल तर तो किती मोठा माणूस असो त्याला सपोर्ट केला जाणार नाही. आणि मतींवर जी कारवाई छत्रपती संभाजीनगर आमच्या गावात आहे, कालच आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, कमिशनर यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगितलं याच्यात कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला आनंद आहे की काल जो निर्णय घेतला होता आज सकाळी तो इम्प्लिमेंट झाला. तुमच्याकडे पीए म्हणून कार्यरत असलेले जे कारंडे आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीवर चौकशीचे आदेश देखील तुम्ही दिले, पण आता नेमकी प्रोसेस मध्ये काय काय आहे? असं आहे, एक तर ते 15 दिवस अगोदरच माझ्याकडून सोडून गेले होते. त्यांना मला असं वाटलं होतं की त्यांना दुसरीकडे कुठेतरी बेटर अपॉर्च्युनिटी, पण नंतर हे कळालं की ते मानसिक थोडेसे, आणि त्यांच्यावर कडक कारवाई करून मी ऑलरेडी सीपींशी बोललोय अमितेश कुमारजींची की त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आमचा पीए किंवा आमच्या ओळखी असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची सूट देऊ नये. आणि नक्कीच आमचा प्रयत्न राहील की माझ्या जी भगिनी आहे तिला न्याय मिळण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न. कुटुंबियांनी काय अपेक्षा व्यक्त केली आहे? कारण त्यांनी अनेकदा पैशांची मागणी केली होती असं देखील कुटुंबियांचं. हे मला त्यांचं वैयक्तिक याच्याबद्दल माहित नाही, पण मी सांगितलं तसं माझ्या त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे याकरता मी पोलीस कमिशनर अमितेश कुमारजींशी बोललोय. त्यांना सांगितलं की याच्यात कडक कारवाई करा. थँक्यू.